दिनांक 24 ऑगस्ट रोजी भाजपा सांगली जिल्हा शहर व ग्रामीणच्या वतीने समाजात आजच्या महिला अत्याचाराचे घटना घडत आहेत अशा घडू नये व महिला व भगिनी सुरक्षित राहाव्यात यासाठी जाणीव जागर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला। हा जाणीव जागर आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या इथे घेण्यात आला। बदलापूरमध्ये जो प्रकार घडला तो वाईटच होता। आम्ही समाज म्हणून माणूस म्हणून या घटनेचा निषेध करतोच। समाजात अशा घटना घडू नयेत, आपल्या महिला भगिनी सुरक्षित राहाव्यात म्हणून भाजपा पक्षाच्या वतीने आम्ही हा जाणीव जागर करत आहोत। हा मुद्दा आमच्यासाठी कधीच राजकीय नव्हता आणि होऊच शकत नाही। सर्व महिलेला न्याय मिळाला पाहिजे हीच भाजपची प्रमुख भूमिका आहे। म्हणूनच लाडकी बहीण, बसच्या तिकिटामध्ये सवलत, लखपती दीदी, लेक लाडकी अशा अनेक योजना भाजपा व महायुती सरकारने आत्तापर्यंत आणल्या आहेत। महिलांचे सशक्तीकरण व सबलीकरण हेच भाजपाचे ध्येय आहे। दोषीवर कडक कारवाई व्हावी हीच आमची मागणी आहे। यावेळी भाजपा मध्य प्रदेश तथा छत्तीसगड राज्य संघटन महामंत्री अजय जमवाल, भाजपा महाराष्ट्र प्रदेश पूर्व महामंत्री रघुनाथजी कुलकर्णी, भाजपा पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद भाऊ देशपांडे, पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शेखर इनामदार, प्रदेश निमंत्रित सदस्य नीता केळकर, सांगली लोकसभा प्रमुख दीपक बाबा शिंदे, पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुख योगेश बाचल, किसान मोर्चा प्रदेश सचिव पृथ्वीराज पवार तसेच सर्व जिल्हा पदाधिकारी, मंडळाध्यक्ष प्रभारी उपस्थित होते।